रेणुका, तुम्ही हम आपके हे कोण मध्ये चांगलं क्रिकेट खेळलाय. क्रिकेटची आवड आहे का तुम्हाला खरं, का त्यावेळेला खूप प्रॅक्टिस करायला लागलेली? मला क्रिकेटची अजिबात आवड नाही. नवऱ्याला खूप आवड आहे, पण मला बघायला सुद्धा आवडत नाही क्रिकेट. म्हणजे आधी म्हणजे या वर्षीचा वर्ल्ड कप कोण जिंकणार हे विचारणं तुम्हाला म्हणजे आवड आहे? भारत. अच्छा अच्छा, म्हणजे त्यात वादच नाही काही. हो ना. मिलिंद, 36 मिनिटाचं गाणं करण्याची प्रेरणा कुठनं मिळाली? त्या पुस्तकात जे मी वाचायला सुरुवात केली आणि एका पानावर 14 ओळींचं काव्य वाटल्यावर मला लक्षात आलं की याची 8 गाणी काही होऊ शकत नाहीत. याचं काहीतरी एक सलग आणि मुलीचं इतकं अफलातून वर्णन, सुंदर वर्णन. त्याच्यामुळे मी म्हटलं की कशाला एक 5 मिनिटाचं वर्णन करावं तर चांगलं लांब लचक 36 मिनिटाचं वर्णन करून टाकावं. सूर द्या. कसं बोलावं उघड सखे काम नाही सोप, माझ्या डोळ्यांच्या हातानं तुला धाडला निरोप. कसं बोलावं उघड सखे काम नाही सोप, माझ्या डोळ्यांच्या हातानं तुला धाडला निरोप. तूही लाजली साजणी सखे पाहिलेस खाली, तुला निरोप मिळाला मला पावती मिळाली. माझ्या नजरेची भाषा सखे वाच मनातून, आता सुरू झाली सखे जीवनाची रामधून. तुझ्या स्वागताच्या साठी मन झाडले पुसले, मन तुझ्या होकाराची वाट पाहत बसले. तुझ्या स्वागताच्या साठी मन झाडले पुसले, मन तुझ्या होकाराची वाट पाहत बसले. वाच शब्द शब्द सखे वाच मनातला भाव, शोध दिसते का कुठ माझं इवलस गाव. माझ्या मनाचं कवाड सखे खोलून ठेवलं, तुझा निरोप येईल असं बोलून ठेवलं. तुझ्या निरोपाच्या साठी सखे आतुरला जीव, तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलस गाव. एक गोष्ट तुमच्या दोघांमध्ये कॉमन आहे आणि ती म्हणजे गाणं. आई गो, याचं गाणं आणि माझ्या गाण्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. तरी काय झालं? मी राणाजींसाठी जे गाणं गायचं ते मी गाऊ. ओके. आसमान कहता है रब से, तूने चांद दो क्यों बनाए. आसमान कहता है रब से, तूने चांद दो क्यों बनाए. एक में लगा है दाग दूसरा है साफ साफ, सबकी नजर उस पे जाए. हाय वही तो है मेरा है वही तो, कि जिसको देख देख चांद शर्माए. वही तो है मेरा है वही तो, कि जिसको देख देख चांद शर्माए. क्या बात आहे. थँक्यू. हे गाणं त्यांनी यांच्यासाठी म्हटलं पाहिजे, चांद. नाही पण म्हणजे मीच हो म्हटलं आणि मीच गायले, म्हणजे बघा. एनिवे, आता वेळ झाली ती थेट लोकांच्या प्रश्नांची. माझा प्रश्न मिलिंदसाठी आहे. अवधूत गुप्तेने जो सिनेमा केला तशा प्रकारचा सिनेमा जर करायचा आपण ठरवला तर तो तुम्ही कोणता कराल? अरे बापरे. एकतर अवधूत गुप्ते खूप मोठे आहेत, एक दिग्दर्शक आणि त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्याच्यामुळे मी मुळात चित्रपट करायला मला खूप दिवस लागतील. त्याच्यामुळे समजा केला तर मला मात्र मुळातच खूप राजकीय असं नॉलेज नाही आहे. तर मी केला तर माझं जे म्युझिक हा विषय घेऊन एखादा चांगला चित्रपट करायचा नक्की प्रयत्न करेन. माझा प्रश्न रेणुकाजींसाठी आहे. तुम्हाला राणाजींशिवाय कुठला ॲक्टर खलनायक म्हणून आवडेल? अमिताभ बच्चन. माझा प्रश्न रेणुकाजींनाच आहे. या चित्रपट क्षेत्रात येणाऱ्या मुला मुलींना तुम्ही एखादा मौल्यवान असा सल्ला देताल का? मला वाटतं चित्रपट सृष्टीकडे बघण्याचं एक फक्त ग्लॅमरस प्रोफेशन म्हणून बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, पण ते तसं नसून खूप त्याच्यात श्रम जातात हे एकतर लक्षात ठेवलं पाहिजे. स्ट्रगल करण्याची खूप जिद्द लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिक्कार भाग्य लागतं. त्यामुळे जर तुम्ही हे सगळं भोगायला तयार नसाल
तर मग तुम्ही एक सेफ प्रोफेशन चूज करा असं मला वाटतं. खूप वर्ष लागतात ह्याच्यामध्ये काहीतरी अचीव करण्यासाठी, तर ती ताकद ठेवून तुम्ही या इंडस्ट्रीत यावं असा माझा सल्ला आहे. आणि काय करू नये हे म्हणजे आपल्या डोक्यात पक्क असावं. काय करायचं ते नंतर कळतं अनुभव आल्यानंतर, पण काय आपल्याला करायचं नाहीये हे नक्की करून यायला पाहिजे इंडस्ट्रीमध्ये. तुमचा प्रश्न? नमस्कार, मी पण शहाणेच रेणुकाजी तुम्हाला प्रश्न विचारते. आता तुमचा जो रीटा पिक्चर येऊन गेला त्याच्या पुढे कुठला पिक्चर तुम्ही डिरेक्ट करणार आहे आणि तो केव्हा येणार आहे? त्याच्या पुढे मी आता पटकथा लिहिते. 2-3 विषय आहेत ज्याच्यावर माझं काम चालू आहे, पण एक पटकथा संपूर्ण झालेली आहे माझी. तर तो चित्रपट बहुतेक माझा पुढचा चित्रपट असावा, पण तो कधी येईल हे सांगता येत नाही. ते सगळं माझ्या मुलांवर अवलंबून आहे. पण त्याच्यात तरी स्वतः काम करणार का नाही? नाही, अजिबात करणार नाही त्याच्यात मी काम. हे निश्चित केलेलं आहे, फक्त दिग्दर्शन. अरे बाप, पण त्याच्यात मला राणाजींना डिरेक्ट करायचं आहे. हा क्या बात आहे. तुमचा प्रश्न? माझा प्रश्न मिलिंद सरांना आहे. मिलिंद सर, तुम्ही संगीत नाटक करणार का आणि कधी? संगीत नाटक मला जरा कठीण वाटतं, कारण मला खरं म्हणजे जेव्हा हे नाटकांचा प्रकार म्हणजे टूर मोरूची मावशी ही सगळी नाटकं मला पण ऑफर झालेली होती, मला पण विचारलं होतं. पण मी त्यावेळेला आईने मला सांगितलं की हे बघ बाबा, नाटकात काम करायला तुला तर करिअर तुला गाण्यात करता येईल नाही, आवाज बसतो, नाटकाच्या रिहर्सल्स करण ह्या सगळ्यामुळे. तेव्हा तू आत्ता ठरव तुला नाटक करायचंय का गाणं करायचंय. त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतला की नाही, नाटक आपलं क्षेत्र नाहीये आणि गाणंच आपण जास्त करायचं. आणि मला ऍक्टिंग खरं फारसं येत पण नाही, त्याच्यामुळे गाणं मी निवडलं आणि म्हणून पुढे नाटक करणं थोडं कठीण वाटतं मला.